नमस्कार मित्रमैत्रिणींनो, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, आपण आपल्यापैकी बरेच स्वामी भक्त असे आहेत की ते अक्कलकोटला जाऊन आले असतील किंवा गेले नसतील तरीसुद्धा त्यांना काही अनुभव आलेले असतील बघा. तर हे अनुभव आपण कसे प्रत्यक्षात पाहतो हे आज या ठिकाणी आपण पाहणार आहोत. मैत्रिणींनो, आपल्या घरामध्ये आपण नित्य उपासना करत असतो स्वामी महाराजांची बघा. तर तेव्हा नित्य उपासना करताना आपल्या मनामध्ये बऱ्याच वेळा असा प्रश्न येतो की देवता लहरी ह्या आपल्या घरामध्ये असतात का, किंवा अक्कलकोटमध्ये गेल्यावर मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला त्या जाणवतात का. तर आपण याचा अनुभव घेत नाही, त्याला आपले महाराज तरी काय करतील बघा. आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या सांगण्यावरच हुकूम चालतो, तर त्यावर स्वामींचं आपल्या पूर्ण लक्ष असतं. मैत्रिणींनो, आता स्वामी सेवेकरी, प्रत्येक स्वामी सेवेकरी हा नित्य उपासना करतच असतो आणि नित्य उपासना करणं फार महत्त्वाचं आहे. यासाठी तुमच्या रोजच्या अनुसंधानाने तुम्ही स्वामींची शक्ती लहरी रूपाने साधकाला घेरलेली असते बघा. कधी या लहरींचा आपल्याला अनुभव येतो तर कधी येत नाही. का येत नाही तर आपलं मन जितकं सूक्ष्म होईल त्याच प्रमाणात त्याचा अनुभव आपल्याला येत असतो. मैत्रिणींनो, खूप तळमळ करूनसुद्धा कधीकधी त्याची आपल्याला जाणीव होत नाही, पण कधीकधी न मागतासुद्धा त्या लहरींचा साक्षात योग घडतो आणि आपण मस्त होतो बघा. म्हणजे ही मस्ती खूप आल्हाददायक अशी असते. आपल्या स्वामी महाराजांचे विचार, त्यांचे चिंतन होत असते आणि या अवस्थेमध्ये आपल्या शरीराचं भान कमी होऊन आपल्या मनातल्या मनात आपल्या जगात आपण साधक जातो बघा. आणि तिथं त्यांचा सहवास आपल्याला मिळत असतो. आनंद काय असतो तो या अवस्थेच्या अनुभवानेच कळतो. याचीच अजून एक बाजू म्हणजे मंत्रावर्तन. म्हणजे हा पण फार सुरेख प्रकार आहे मैत्रिणींनो. एखाद्या देवतेचा आपण जर सतत मंत्र जप केला, सातत्याने सर्व काल मनामध्ये आपल्या मंत्र जप सुरू ठेवला ना, तर या मंत्राची जाणीव इतकी असते की आपल्याला त्याच्या सोबतीनं एकटेपणाचा अंत करतो आपण. आणि यालाच आपण काय म्हणतो तर एकांत म्हणतो. म्हणजेच मंत्र आणि आपण एकच होऊन जातो आणि त्यामुळे उरतात त्या फक्त लहरी. अशा अवस्थेमध्ये आपल्याला देह आणि मंत्र देवता सांभाळते, त्याला जे आवश्यक असतं ना ते पुरवते सुद्धा. ह्या लहरी खूप जबरदस्त असतात, फार म्हणजे फार जबरदस्त असतात. एका ध्यानाच्या पुस्तकात एक वाक्य वाचलेलं मला आठवतं या ठिकाणी. ध्यान से ज्यादा मंत्र शक्ती अधिक बलवती होती है. या मंत्राच्या दिव्य स्पंदनांनी साधक भारतो आणि शांती अनुभवतो. या लहरी मैत्रिणींनो आपल्यासोबत नेहमी राहतात. फक्त यासाठी आपण स्वामींची नित्यसेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. या नित्यसेवेमुळे आपल्या भोवती सभोवताली एक सुरक्षा कवच म्हणाल असं निर्माण झालेलं असतं. तर मैत्रिणींनो, काही वेळा काय होतं बघा, आपल्यामध्ये काही दोष असतात, उणिवा असतात. ते दोष दूर व्हावेत म्हणून आपण काय करायचं तर रोज रात्री झोपताना आपण सद्गुरूंच्या फोटोसमोर बसायचं आणि त्यांना आपण निवेदन करायचं. आपल्या स्वामी महाराजांच्या फोटोसमोर बसायचं आणि त्यांना निवेदन करायचं की आपल्या हातून घडलेली जी काही दुष्ट कृत्य आहेत किंवा वाईट कृत्य आहेत त्या गुरूंना स्पष्टपणे निवेदन करायचे. म्हणजे स्पष्टपणे आपण सांगायचं आपल्याकडून काय घडलं आहे ते. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काय काय घडलं ते सर्व आपण आपल्या स्वामी महाराजांना सांगायचं, ते त्यांना अर्पण करायचं. तसंच चांगली कृत्येही आपण आपल्या गुरूंना सांगू शकतो. त्यामुळे अनासक्त भाव यायला मदत होते आणि आपल्या लोभीपणाची, रागीटपणाची व इतर उणिवांची जाणीव आपल्याला झाली व त्यांच्या फोटोसमोर आपण तसे निवेदन केले ना की स्वामी महाराज त्या उणिवा दूर करायची आपल्याला प्रेरणा देतात. हे एक प्रकारचं आंतरिक चिंतन आहे मैत्रिणींनो. मोठ्याने बोलायची गरज नाही, अंतरातच निवेदन केलं तरीसुद्धा चालतं. यामुळे
अनासक्ती यायला मदत होते आणि शेवटी आपलं मन हे खूप चंचल असतं, हे आपण मान्य करायलाच हवं. मनाला लगाम घालायलाच लागतो. मोठ्या मोठ्या योग्यांनाही असा मनाला लगाम घालावा लागत असतो. मनाचे चंचलत्व जायला नामस्मरण फार उपयोगी पडतं मैत्रिणींनो. रात्री झोपण्यापूर्वी असे आपण स्वामी महाराजांना आंतरिक निवेदन करावे आणि दोष आणि उणिवा दूर करण्यासाठी कळकळीने प्रार्थना करावी. आपले दोष आणि उणिवा गुरूंना माहीत असतातच, पण ते आपण त्यांच्या फोटोसमोर किंवा आतल्या आत निवेदन केले ना की ते निवेदन गुरूंना पोहोचते आणि ते प्रसन्न होतात व शिष्याला मार्गदर्शन करतात, मदत करतात. गुरूंनीच प्रेरणा द्यायची आणि हे दोष आणि उणिवा घालण्यासाठी मदत करायची असा भाव आध्यात्मिक प्रगतीला आपल्या पोषक ठरतो मैत्रिणींनो. तसेच पहाटे उठून किंवा सकाळी बैठक करण्यापूर्वीही असंच आपण निवेदन करायचं. आपण जेव्हा सकाळी अंथरुणातून उठतो तेव्हा आपण दिवसभर उणिवा व दोष यामुळे चुका होऊ नये यासाठी आपल्या स्वामी महाराजांचं मार्गदर्शन व मदत मिळावी म्हणून त्यांची प्रार्थना करायची. त्यामुळं आपले दोष आणि उणिवा दूर करायचा प्रयत्न करण्याची प्रेरणा आपल्याला नक्कीच आपले स्वामी महाराज देऊन जातील बघा मैत्रिणींनो. अशा प्रकारे आपण आपल्या दोष आणि उणिवा नक्कीच कमी करू शकतो. हा अनुभव तुम्ही स्वतः घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा अनुभव नक्की शेअर करा. तर आजची ही झालेली सेवा तुम्हाला महाराजांच्या चरणी मी अर्पण करते आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.